आपलं 22 जानेवारीला आत्ताच एक राम मंदिराचं मोठं भव्य दिव्य ओपनिंग झालं आणि त्याच्यामध्ये गिरीशजी स्वतः म्हणजे त्यांच्याकडे सगळं मॅनेजमेंट होतं, याचं आयोजन होतं. सो तो एक्सपिरियन्स काय होता राम मंदिराचा? तर मी तुम्हाला एक व्हायरल झालेला माझा व्हिडिओ आहे, हां. स्टोरी सांगतो की 22 जानेवारी 2024ला जे आपण खूप वर्ष वाट बघितलेलं राम मंदिर आहे त्याचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्रींच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झालं. त्याचं जे आयोजन, ब्युटिफिकेशन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल कोऑर्डिनेशनचा एक भाग जो होता तो तिची जबाबदारी आम्हाला त्याच्यावर काम करायला मिळालं. सो मी गेले 30 वर्ष इव्हेंट्स, मीडिया मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन आणि गेले 21 वर्ष मंदिरांबरोबर काम करतो. तर कुठेतरी काहीतरी केलेली जी तयारी होती ती अशा प्रकारची होती की हे 30 वर्ष जे शिकलो ते या दिवसासाठी होतं ज्या दिवशी राम मंदिर लॉन्च केलं. सो आय थिंक दॅट वॉज अ रिहर्सल फॉर अ लार्जर डे. ओके. अशी ती परिस्थिती होती. सो आपल्याकडे आम्ही साधारण 1.5 महिने त्या सगळ्या सेटअपमध्ये होतो. मी आणि टेम्पल कनेक्टचे आमचे सगळे साथी त्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणात सर्वसाधारण पद्धतीने प्रत्येक जण तिकडे प्रयत्न करत होता आणि आपल्यासाठी हे देशाचं नाक होतं, आपल्या धर्माचं नाक होतं आणि आपला स्वतःचा एक अभिमानाचा भाग होता. सो आजही चिमटा काढला तरी विश्वास नाही वाटत की एवढा मोठा कार्य आमच्या हातून घडू शकलं. आणि देवाकृपेने आपण जसं म्हणतो ना की सब कुछ राम भरोसे आहे, तर त्याच राम भरोसे त्याने आमच्याकडनं हे काम करून घेतलं. ओके ओके. आम्ही जे टी व्हीवर बघत होतो ते तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तिथे थांबून सगळं करत होतात आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इथे पायऱ्या चढत होते, सो ते फिलिंग काय होतं एक्झॅक्ट? मी तुम्हाला सांगतो की आपण एवढे मोठी लोक एवढ्या साधेपणाने हा जो सगळं वातावरण जे ते सांभाळतात ते जे सेंटिमेंटल कनेक्ट होतं त्या ठिकाणी सर्वप्रथम ज्या प्रकारे फुलांचा वर्षाव हेलिकॉप्टर थ्रू करण्यात आला त्या वास्तूला सिक्युअर सगळ्या पद्धतीने केलं. कारण की भारतातले किंवा भारतीय असलेले देशातले आणि परदेशातले सगळे VIP लोक तिथे उपस्थित होते. प्रोटोकॉल सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात होती. त्याचं आयोजन, तयाऱ्या, कारण की आम्हाला कार्यक्रमाच्या 2 दिवस आधीपर्यंत सगळं कार्यक्रमाचं डेकॉर संपायचं होतं. एक्सेप्ट फॉर फ्लोरल हा जर विषय सोडला तर बाकी सगळे जे वेंडर्स होते, सगळा जो स्टाफ होता त्यांना बाहेर काढायचं होतं की सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वेगळ्या लेवलचे सिक्युरिटी लेवल्स होते. सो या सगळ्या गोष्टी बघू जाता जर काम सात्विक, धार्मिक आणि क्लीन इंटेंटचं असेल तर तो देव स्वतः त्याच्यात उतरून चांगलं काम करून घेतात आणि हे तर त्यांच्याच स्वार्थाचं काम आहे. सो ते त्यांनी आमच्या सगळ्यांकडनं आणि सगळ्या लोकांकडनं ते उत्तम नृत्य पार पाडलं. तिकडे जेव्हा प्रधानमंत्रींनी त्यांचा जो उपवास होता, जो एवढ्या दिवस त्यांनी ठेवला होता आणि सात्विकरित्या तो सगळे ज्या प्रकारच्या पॅटर्न्स होते त्याला फॉलो करून त्यांनी हे केलं, तेव्हा जेव्हा तिकडे स्वामीजींनी त्यांना जो प्रसाद अर्पण केला आणि त्यांना सांगितलं आता त्यांनी उपवास सोडावा, तर सगळ्यांच्या अंगावर तिकडे काटा आला. आणि हे फक्त आपल्याला भावनात्मक स्टेटमेंट नाही करत आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की किती कमिटमेंटने या गोष्टी केल्या गेल्या आणि देवाकृपेने त्या खूप सुंदररित्या पार पडल्या.